ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. बापरे प्रेक्षकांनो, आज पण खूप मोठा एपिसोड दाखवलाय त्यांनी. पण आज ना प्रियाची सॉलिड मजा आली आहे बरं का. आज बाळाने प्रियाच्या साडीवर केली आहे शू. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय अर्जुनला काही केलं झोप येत नसते. सायली जे काही बोलली अस्मिताला त्याच्या डोक्यात ते सारखं घोळत असतं. तो आता उठतो आणि पाणी प्यायला लागतो. झोप म्हणजे रात्रीचा तो जागाच आहे असं दाखवलंय त्यांनी. सायली त्याला मध्येच म्हणते, काय झालं अहो, तुम्हाला झोप नाही येते का? सायलीला मात्र प्रचंड झोप येत असते. अर्जुन म्हणतो, अगं ते काही नाही, जरा पाणी प्यायला उठलो होतो मी. पण आता सायली उठून बसते आणि म्हणते, काय हो, टेन्शन आलंय का तुम्हाला अस्मिता ताईंचं? होईल ना सगळं नीट, तुम्ही काय एवढी काळजी करताय? झोपा ना हो, झोपा बरं. सायली आता त्याला स्वतः अशी थोपटवते आणि झोपण्यासाठी आग्रह करते. अर्जुन त्यावेळेला झोपतो खरा, म्हणजे त्याला डोळा नाही लागत. अजूनही त्याच्या डोक्यात तेच चिंता चालू असते की सायलीला जर कळलं की मी साक्षीबद्दल तिला खोटं बोललोय तर खरंच सायली माझ्यापासून नातं तोडेल का? हा प्रश्न जरा जास्तीच मोठा केलाय त्यांनी, असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? पण आता बघा, अर्जुनला काही केलं पुन्हा झोप येत नसते. सायली मात्र झोपून जाते आणि काही वेळाने पुन्हा सायलीला जाग येते. सायली बघते तर काय, अर्जुन असा खाली झोपलेला असतो. सायली आता त्याच्या जवळ जाते आणि त्याला उठवते. अहो अहो उठा ना, काय झालं, असे का झोपलायत तुम्ही खाली? अहो उठून वर झोपा बघू. सायली अर्जुनला उठवत असते. अर्जुन जागा होतो आणि म्हणतो, अरे इथे कधी विचार करता करता झोप लागली कळलंच नाही. सायली म्हणते, किती विचार करताय तुम्ही अस्मिता ताईंचा? अहो आपण त्यांच्या बाबतीत कुठलीच वाईट गोष्ट घडू देणार नाहीये. अर्जुन मनात विचार करतो, अस्मिताईच्या बाबतीत तर नाही ग, पण आपल्या बाबतीत मी जे लपवलंय त्यामुळे तू माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना बायको? अरे एवढं काय टेन्शन घेतोय, हा डायरेक्ट सांगून टाकायचं ना सायलीला. उगा हा प्रश्न मोठा केलाय त्यांनी बरं का प्रेक्षकांनो. बघा आता सायली त्याला उठवते आणि म्हणते, चला बरं झोपूयात आपण. अर्जुन म्हणतो, अगं आपल्याला त्या वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये जायचंय ना, आपण आवरूयात. सायली म्हणते, हो तुमचं बरोबर आहे अहो, पण आज मला तुमच्यासोबत येता नाही येणार. सायली आता असं म्हटलं अर्जुन म्हणतो, का आज कुठली पूजा आहे? सायली म्हणते, अहो असं काय करताय, सचिन भाऊजी घरात आहेत, अस्मिताताईंना एकटं कसं सोडणार आपण? एकतर तो खूप मोठा विश्वासघातकी माणूस आहे, आता त्याच्यासोबत अस्मिताताईंना एकटं कसं सोडायचं? अर्जुन म्हणतो, तो हा सचिन ना डोक्याला ताप झालाय. सायली म्हणते, अहो त्यात आपली भर प्रिया माझ्याकडे खोदून खोदून चौकशी करत होती तुमच्याबद्दल. तुम्ही मार्केटमध्येच आहात का विचारत होती. तिला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही तिच्याबद्दल शोधायला तर बाहेर पडला नाहीत ना. घरात अशी माणसं असताना मी तुमच्यासोबत कशी बाहेर जाऊ? अर्जुन म्हणतो, हे सगळं एकत्रच यायचं होतं. सायली म्हणते, हो ना, पण यातली कुठलीच अडचण आपल्याला थांबवू नाही शकत आणि प्रियाच्या बाबतीत आपण रिस्क घेऊ शकत नाही. तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय, बहुतेक सकाळच झाली असावी. अर्जुन फोनवर बोलतो, हा बोल रे चैतन्य. चैतन्य तिकडनं म्हणत असतो, तू आज सकाळी ऑफिसला येणार आहेस का डिरेक्ट त्या वंदना दादूच्या पत्त्यावर तू येणार आहेस? नाही. अर्जुन लगेच चिडतो आणि म्हणतो, काय प्रश्न आहे हा चैतन्य? मी तुला पत्ता सांगितला होता ना शोधायला, मग त्या वंदना जाधवच्या पत्त्यावरच येईल ना मी डिरेक्टली. काही काय विचारतो यार चैतन्य? चैतन्य म्हणतो, अरे अरे हळू, चिडतोयस काय? मी फक्त कन्फर्म केलं. अरे मी वंदना जाधवच्या पत्त्यावर गेलो असतो आणि तू ऑफिसला गेला असता तर तू माझ्यावर चिडचिड केली असती ना. अर्जुन आता ठीक आहे म्हणून फोन कट करतो. अर्जुनचा मूड अजिबात ठीक नाहीये, तो सगळ्यांवर चिडचिड करत असतो आज. एवढंच नाही तर रस्त्यावर तो भांडणही करून घेतो एका माणसाशी. इकडे कल्पनाताईंना प्रतिमात्याचा फोन येतो. पुढच्या सीन मध्ये दाखवलंय, कल्पनाताई म्हणतात, बोल ग प्रतिमा. प्रतिमात्या म्हणतात, अस्मिता कशी आहे ग कल्पना? कल्पनाताई म्हणतात, हो ठीक आहे अगं, तो सचिन आला ना म्हणून आम्ही अपसेटच होतो बघ, पण अस्मितासाठी घरातलं वातावरण चांगलं ठेवायचा प्रयत्न करतोय. प्रतिमात्या म्हणतात, ते तर करायलाच हवं ग. अस्मिता जोवर सचिनचं सत्य मान्य करत नाही ना तोवर आपण तिला आग्रह करण्यात काही अर्थ नाहीये. कल्पनाताई म्हणतात, हो ग प्रतिमा बरोबर आहे, पण काय ग, कसं काय आज सकाळी सकाळी तू फोन केलास? प्रतिमात्या म्हणतात, अगं आमच्या बाजूला एक परांजपे म्हणून राहतात, त्यांच्याकडे शैला नावाची एक मुलगी आहे बघ, म्हणजे तिची आई करते बघ लहान बाळांना मसाज अंघोळ. तुला हवं होतं ना असं कोणीतरी, ती मुलगी आहे ना तुझ्याकडे मी पाठवते, तू तिच्याशी बोलून घे. कल्पनाताई म्हणतात, बरंच झालं बाई पाठवलंयस तू प्रतिमा, मी असं कोणीतरी शोधतच होते. प्रतिमात्या म्हणतात, अगं माझं ना तन्वीकडे पण एक काम आहे बरं का. अगं ही जी शैला आहे ना जिला मी पाठवते ती शिवणकाम ना खूप छान करते. ती म्हणाली की तिला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. मी तिला सांगितलं की आमच्या तन्वीने सुद्धा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय, तर म्हणाली काय, मला तिच्या कॉलेजची माहिती द्या. अगं मला कुठे माहिती आहे, मी तिला सांगितलं की तू तन्वीलाच विचार. त्यावर कल्पनाताई म्हणतात,
घरातलं काम करून ते फॅशन डिझायनिंग करणं म्हणजे सोपं नाहीये ग. प्रतिमात्या म्हणतात, हो ग, मी तन्वीकडे पाठवते बघ त्या मुलीला आणि तन्वीला सांग तिच्याशी जरा बरं वाग आणि कॉलेजची माहिती दे म्हणा तिला तिला त्या मुलीला. कल्पनाताई म्हणतात, हो सांगते मी हा. आणि प्रतिमा तुला जमेल तेव्हा येऊन जा हा. प्रतिमात्या म्हणतात, हो ग कल्पना, नक्की येईल. आता इथून पुढे सीन तुम्हाला खूप आवडणार आहे बरं का. हा सीन जरा लंबा होता पण मस्त दाखवलाय. आज भरपूर डायलॉग आहेत मालिकेमध्ये. सायली हॉलमध्ये बाळासोबत खेळत असते. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको चल मी निघालो हा. प्रिया स्वयंपाकघरात काम करत असते. सायली अर्जुनला जाताना म्हणते, अहो आज लवकर यायचा प्रयत्न करा हा. अर्जुन म्हणतो, हो मी प्रयत्न करतो. तेवढ्यात प्रिया अर्जुनला रोखते आणि म्हणते, अरे अर्जुन अर्जुन थांब ना. अरे आज तुला जायलाच हवं का ऑफिसला? अर्जुन म्हणतो, हा काय प्रश्न आहे, आज माझ्या महत्वाच्या मीटिंग आहेत. का मला जायलाच हवं? प्रिया म्हणते, अरे अर्जुन मीटिंग काय रोजच असतात ना. अरे घरात सचिन आल्यापासून आई बाबा मी आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत रे. बघा ना, स्पेसिफिकली मी हा शब्द वापरला तिने. म्हणते कशी पुढे, अरे तो सचिन आपल्या घराच्या बाहेर जायचं नावच घेत नाहीये. मी अश्विनला म्हटलं होतं की तू थांब घरी, त्याला इमर्जन्सी आली रे, त्याला जावंच लागलं. तू करशील का रे अर्जुन वर्क फ्रॉम होम? नाही थांबला असता तू तर आई बाबांना आधार वाटेल ना. एकीकडे सायलीकडे बघते, एकीकडे अर्जुनकडे बघून बोलते. अर्जुन म्हणतो, पण तन्वी मी कशाला घरी थांबू? अगं तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे ना मला. तू सगळं काही एकटी पद्धतशीर हँडल करशील बघ. नाही कुठलीही जबाबदारी तू कधीही घेत नाही ना, म्हणून आम्हाला टेन्शन येतं. पण माझी बायको आहे ना तुला सोबतीला. अगं मी जरी ऑफिसमध्ये गेलो ना तरी माझी बायको इथे सगळं मॅनेज करेल आणि तू पण आहेस. डोंट वरी. विमल म्हणते, हो दादा तुम्ही निघा हा, इथली काही काळजी करू नका. विमल स्वयंपाकघरातनं अर्जुनला म्हणते, तुम्ही जा हा दादा. प्रिया आता अशी वैतागते बर का. ही काही करून प्रयत्न करते की अर्जुन आणि सायली घरातच राहावे. हे कसं शक्य आहे बरं सायलीचं समजलं पण अर्जुन कसं काय घरात बसणार? आता त्यालाही घरात बसवलं तर अवघड आहे सुभेदारांचं. सायली आता मुद्दाम प्रियाला टोमणा मारते. एवढे केविलवाणे प्रयत्न करायची गरज नाहीये प्रिया. प्रिया म्हणते, कुठल्या प्रयत्नाबद्दल बोलतेस सायली? मी आता अर्जुनला थांबायला सांगितलं ते का? सायली प्रियाला उत्तर देते, तुला सगळं कळतं प्रिया, मी कुठल्या प्रयत्नाबद्दल बोलते ते. जा आता जरा कामाला लाग. प्रिया आता तनफन करते बर का. तिला कामं करायची नसतात स्वयंपाकघरातली. एक तर ते मोकळे केस सोडून कामं करते बाबा, अवघडच आहे. ती आता विमलवर चिडचिड करत असते बर का. विमल मला डब्बा दे. विमल म्हणते, डब्बा कुठला हवाय तुम्हाला? डब्बा रिकामा डब्बा देऊ का? प्रिया म्हणते, अगो कुठलाही दे, डाळीचा तांदळाचा कोणताही दे, दे लवकर. विमल डब्बा देते आता आणि पुन्हा प्रिया म्हणते, ताट दे, काहीतरी दे. तिला आपलं काहीतरी दाखवायचं असतं मी काम करते म्हणून. विमल म्हणत असते, तन्वीताई अहो काय करताय? प्रिया ओरडते तिच्यावर, चुप बस ग. प्रिया आता सायलीकडे बघत असते बर का. आणि तिथे म्हणजे तिला काहीतरी निवडायचंय म्हणून आपलं टाइमपास म्हणून काहीतरी घेतलंय ताटात निवडायला. बाळ मस्त खेळत असतं सायली सोबत. प्रिया सायलीकडे बघते आणि विचार करते, इथे मी किचनमध्ये राबते आणि ही सायली बाळाचं निमित्त करून निवांत बसली आहे. मी प्रयत्न करते की अर्जुन सायली घरात अडकावे पण हे काही केलं अडकतच नाहीयेत. अर्जुन तर सटकलाय. आता काहीतरी करून मला आराम करता यावा यार. काय करू मी? हे काही मला रिकामं ठेवणार नाही पण कुठलं तरी हलकं फुलकं काम करते. आता प्रियाला काय वाटतं की बाळाला सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट आहे. प्रिया आता सायली जवळ जाते आणि सायलीला म्हणते, अगं ए सायली, अगं पुढचे काही दिवस ना मी आता स्वयंपाकाची जबाबदारी घेतच नाही. अगं अस्मिता ओली बाळंतीण आहे ना. अगं तिच्यासाठी काही चुकून तिखट मीठ मला माझ्याकडनं जास्ती झालं आणि अस्मिताला त्रास झाला तर? सायली म्हणते, अगं तूच म्हणाली होतीस ना प्रिया घरातली सगळी जबाबदारी तू घेणार आहेस म्हणून. प्रिया म्हणते, हो अगं मी घेईल, मी सांभाळेल ग. पण मी काय म्हणते, मी बाळाला सांभाळायची जबाबदारी घेऊ का? अगं मला छान जमेल ते. सायली म्हणते, खरंच असं वाटतं प्रिया तुला जमेल? बाळ सांभाळणं अवघड असतं प्रिया. प्रिया म्हणते, हो माहितीये ना मला सायली. अगं मला वाटतं असं मला जमेल. अगं मी पण बाळाची लाडकी मामी आहे ना, हो की नाही बाळा? सायली आता प्रियाजवळ देते बर का बाळ. मजा येते आता. सायली प्रियाला म्हणते, बस प्रिया बस खाली, नीट पकड हा बाळाला आणि मानेच्या खाली हात ठेव, व्यवस्थित पकड. प्रिया बाळाला जवळ घेते बर का, पण तिला कसलं सांभाळता येते लेकरू. सायली आता तिच्याजवळ बाळ देते आणि बाजूला स्वयंपाकघरात गेलीये, किचनमध्ये ती काम करत असते. बाळ आता चांगलं शांत असतं बर का. ही काय करते, तो खुळखुळा असतो ना तिच्या हातामध्ये, ती जोर जोरात वाजवायला लागते. त्यामुळे ते बाळ दचकतं आणि रडायला लागतं. ते कसलं शांत होते आता तिच्याकडनं. सायली ओरडते तिच्यावर,
अगं अगं प्रिया, अगं केवढ्याने तो खुळखुळा वाजवला, दचकलं ना ते बाळ. बघ आता घाबरलाय तो, रडायला लागलाय, जोजव त्याला आता. प्रिया म्हणते जोजवू म्हणजे काय करायचंय? सायली म्हणते अगं हलक्या हाताने हलव त्याला, शांत कर. प्रिया आता जोरजोरात हलवायला लागते त्या बाळाला. सायली म्हणते अगं हळू, सावकाश, बाळ येते, हळूहळू. प्रियाला काही उमजेना बर का कसं हलवावं त्या बाळाला. विमल म्हणते बघा आता तन्वी जायची मजा बघा. तेवढ्यात बाळाने सू केली याच्या साडीवर. सू केल्यावर कसं हसतंय बघा बाळ. ती मोठ्याने ओरडायला लागते प्रिया, अरे याने माझी साडी ओली केली. अरे याला डायपर नव्हता लावला का सायली? सायली म्हणते प्रिया अगं 6-7 दिवसाच्या बाळाला कोणी डायपर लावतं का? अगं ते बाळ कोवळं आहे ना. प्रिया म्हणते अगं पण माझी साडी खराब केली ना याने. अगं वास नाही येणार का आता या साडीचा? विमल म्हणते नाही तन्वीताई, नसतो येत वास. प्रिया वैतागून म्हणते गप्प बस विमल, तुला काही कळतं का? ए सायली लवकर ये, लवकर ये, घ्या लवकर याला, मला साडी बदलायची आहे. तेवढ्यात कल्पना ते येतात आणि म्हणतात अगं काय झालं तन्वी, काय झालंय? प्रिया म्हणते अहो बघा ना आई, याने साडी ओली केली आहे माझी. कल्पना ते म्हणतात अगं ते एवढूस लेकरू आहे, शू करणारच ना ते. अगं तन्वी केवढ्याने ओरडली आहेस, तुझा आवाज मला बाहेर आला. प्रिया म्हणते अगं आई माझी महागाची साडी आहे ना, या साडीवर डाग राहिला तर? कल्पना ते म्हणतात अगं तन्वी काही काय, लहान बाळाच्या शूचा काही डाग नसतो राहत. एवढ्या साध्या साध्या गोष्टी तुला कळत नाही का? बरं त्या बाळाला तिथे खाली ठेव आणि कपडे बदल त्याचे. सोफ्यावर ठेव बाळाला आणि आल्लात त्याचे कपडे बदल. माझ्या हातात दुसरे कपडे आहेत, तू बदल. प्रियाची एवढी फजिती केली या दोघींनी. सायली म्हणते काय ग प्रिया, तू म्हणालीस ना बाळाची जबाबदारी घेते, मग बाळाची शिशू काढणं आलंच. गनिमत त्या बाळाने शी नाही केली. प्रिया आता त्या बाळाचं ते खालचं लंगोट आहे ना ते बदलायला लागते बरं का. प्रिया आता मनात विचार करत असते लंगोट बदलताना, अरे काय दुर्बुद्धी सुचली मला आणि या कार्ट्याला सांभाळायला घेतलं, त्यापेक्षा किचनचं काम परवडलं. एकदा आलं होतं माझ्या मनात की या सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी प्रेग्नन्सीचा विचार करावा, पण बाळाचा प्रश्न येईल अशी कुठलीच गोष्ट मी करणारच नाहीये, सुभेदाराच्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा नाही. प्रियाने ते ओलं लंगोट बदललंय बरं का, पण तिला काय जमतंय. शेवटी ती सायलीला म्हणते तू 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 बदल बरं सायली, मला नाही जमत आहे. आणि रडतोय सायली, तू घे बरं त्याला. सायलीने अगदी व्यवस्थित त्याचं लंगोट बदललंय आणि त्याला शांत पण केलंय बरं का. सायली म्हणते प्रिया बघ कसं शांत झालाय तो, आता त्याला मांडीवर घेऊन बस. प्रिया म्हणते नको नको राहू दे, तुझ्याकडेच असू दे. नाही मी जरा साडी बदलून येते. असं म्हणून प्रिया आज जाणार तेवढ्यात ती मुलगी आली आहे बरं का, जी प्रतिमात्याने पाठवली आहे ती. कल्पनाताई म्हणतात ये ना अगं ये. ती मुलगी म्हणते माझं नाव शैला साखरे, कल्पना सुभेदारांना मला भेटायचं होतं. कल्पनाताई म्हणते अगं हो प्रतिमाने सांगितलं तुझ्याबद्दल, ये ना बस बस. सायली पण त्या मुलीला म्हणते की बस आता ही मुलगी आली आहे ना प्रेक्षकांनो, बघा या सीन मध्ये पण मजा येते. ही मुलगी प्रियाला भरपूर प्रश्न विचारते फॅशन डिझायनिंगचे. या कल्पनाताई म्हणतात अगं बेटा मला सांगितलं प्रतिमाने तुझ्याबद्दल, म्हणजे तुझी आई मॉलिश करते ना बाळांना. अगं सायली हिची आई मॉलिश करते बरं का बाळाला. आता विमल तेवढ्यात त्या मुलीला पाणी देते बरं का. प्रिया म्हणते मी आले साडी बदलून. लगेच कल्पना म्हणतात अगं तन्वी थांब जाऊ नकोस, अगं ही तुलाच भेटायला आली आहे. प्रिया म्हणते मी नाही ओळखत हिला. ती मुलगी म्हणते तुम्ही तन्वीताई आहात ना, मला फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. प्रतिमाताईंनी मला सांगितलं की तुम्ही फॅशन डिझायनिंग करतायत, म्हणजे केलं होतं ना तुम्ही. तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं कोर्स करताय, तुमच्या कोर्सची मला माहिती द्याल का, मलाही ॲडमिशन घ्यायचं होतं. प्रिया विचार करते मनात, अरे यार त्या फॅशन डिझायनिंगचं अबकडं मला येत नाही, ज्या कोर्सला मी गेलेच नाही त्या कोर्सची माहिती मी हिला कुठून देऊ. प्रिया चांगलीच फसली आहे बरं का प्रेक्षकांनो, सगळीकडून फसली आहे प्रिया. सायली आता प्रियाचा चेहरा बघते आणि विचार करते ही एवढी का टेन्शनमध्ये आली आहे प्रिया, कॉलेजबद्दल तर विचारतीये ही मुलगी तिला, काय झालंय प्रियाला. सायली तिला ऑब्झर्व करत असते. इकडे चैतन्य आणि अर्जुन त्या वंदना जाधव जिथे काम करते ना, महानगरपालिकेत कुठेतरी ती काम करते, तर चैतन्य आणि अर्जुन तिथे पोहोचले आहेत चौकशी करण्यात. चैतन्य म्हणतो नमस्कार मी चैतन्य गडकरी, ॲडव्होकेट चैतन्य गडकरी, आणि हे अर्जुन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आम्हाला ना वंदना जाधव नावाच्या म्हणजे मॅडमचा पत्ता हवा होता, त्या इथे होत्या का कामाला, म्हणजे अजूनही इथे आहेत का. तो माणूस म्हणतो वंदना जाधव नाही नाही त्या तर जॉब सोडून गेल्यात. अर्जुन म्हणतो त्यांचा पत्ता फोन नंबर काही माहिती आहे का तुम्हाला. तो माणूस म्हणतो सॉरी माझा आणि त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही आहे नोकरी सोडल्यानंतर.
अर्जुन म्हणतो, "ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये काही असेल ना?" तो माणूस म्हणतो, "सॉरी अहो साहेब, ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये वगैरे कसं काय असणार? खूप पूर्वीचा रेकॉर्ड येतं. तो आता त्या काय करतायत हे आम्हाला काहीच माहिती नाहीये." आता त्या माणसाकडनं प्रत्येक प्रश्नाला नकार मिळाल्यानंतर अर्जुन अजून चिडतो आणि म्हणतो, "अरे, काहीच नाहीये तुमच्याकडे, असं कसं? काहीतरी असेल ना?" शेवटी चैतन्य म्हणतो, हे बघा, मी ना तुम्हाला माझं कार्ड देतो. त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली ना, तर प्लीज मला संपर्क कराल का? माझं कार्ड देतो मी तुम्हाला." चैतन्याने त्या माणसाला कार्ड दिलंय आणि आता ते दोघे तिथून निघालेत. मी म्हटलं ना मगाशी, अर्जुन सगळ्यांवर चिडचिड करतो. आता रस्त्यात एका माणसाशी सुद्धा तो भांडण करतो. पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय. आता ही शैला प्रियाला खूप प्रश्न विचारते. "ताई, तू कुठल्या कॉलेजमधनं कोर्स केलाय?" प्रिया म्हणते, "HS कॉलेज डिझायनिंग" असं काहीतरी नाव सांगते ती. मग ती शैला म्हणते, "अरे वा, छान कॉलेज आहे ते, नावाजलेलं कॉलेज आहे." मग ती मुलगी पुन्हा विचारते, "तुम्ही कशात स्पेशलायझेशन केलंय?" की फॅशन स्टायलिंगमध्ये. प्रिया म्हणते, "पार्टी वेअरमध्ये." ती मुलगी म्हणते, "पार्टी वेअर? अच्छा, अच्छा. बरं, बरं. तुम्हाला कुठले कुठले फॅब्रिक हाताळायला शिकवलेत? नाही, तुमच्या कोर्समध्ये टेक्नो स्टायलिंग होतं का?" प्रिया म्हणते, "हो, होतं ना, होतं. मला ते खूप आवडायचं." प्रिया प्रिया गोंधळली आहे बरं का. आता ती मुलगी एवढी प्रश्न विचारते तिला. "थेरी पॅटर्न कसं होतं ताई? नाही म्हणजे तुम्हाला कुठले कुठले सगळे टेक्सटाईल फॅब्रिक हाताळायला शिकवले?" आता प्रिया म्हणते, "अगं, अगं, अगं, किती प्रश्न विचारतेस? आता काय सगळा कोर्स डिटेलमध्ये इथेच शिकणार आहेस की काय?" "अगं, हे बघ शैला, अजिबात तो कोर्स अवघड नाहीये, सोप्पा आहे. ॲडमिशन घेतलं ना की तुला कळेल आणि बऱ्यापैकी तुला तर माहितीच आहे की सगळी. तुला तर सोपंच जाणार बघ." कल्पनाताई म्हणतात, "अगं तन्वी, ही तुझ्याकडनं सगळी माहिती घ्यायलाच आलीये बघ. ती जे जे विचारतीये त्याची उत्तरं दे ना नीट." कल्पनाताईंनाही म्हणते, "अगं आई, ॲक्चुअली ना ते महागडं इन्स्टिट्यूट आहे गं खूप. हिला ना फीस नाही परवडणार बघ त्याची. कशाला वेळ वाया घालवायचा हिने विनाकारण." ती मुलगी म्हणते, "हो, तिथे जरा प्रॉब्लेम आहे." सायलीने लगेच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सायली म्हणते, "शैला, तुझी शिकायची इच्छा आहे ना? झालं तर मग अन्नपूर्णा ट्रस्ट तुझ्या फीचा सगळा खर्च उचलेल आणि तसंही आम्ही अशा होतकरू विद्यार्थ्यांची फी भरतो. आणि हां, तुला मात्र एक करावं लागेल. मनापासनं मेहनत करून चांगले मार्क मिळवावे लागतील." ती शैला खुश होते आणि म्हणते, "हो ताई, नक्कीच. माझं स्वप्न आहे फॅशन डिझायनर व्हायचं, अगदी तन्वीताईसारखं." "तन्वीताई, तुमच्या फॅशन डिझायनिंगसाठी तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर वापरायचात?" प्रिया आता गडबडते आणि म्हणते, "अगं मी ना तुला सगळं नीट एक्सप्लेन करते हं शैला. मला जरा साडी बदलून येऊ दे, मी सगळं नंतर सांगते." शैला म्हणते, "नाही ठीक आहे ताई, मला एवढंच सांगा शेवटचं, की तुम्हाला कुठलं कुठलं डिझायनिंग शिकवलं होतं?" प्रियाकडे कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नसतात. ती प्रिया म्हणते, "अगं ते ना ते." आता प्रिया गडबडली आहे बरं का, तिला काहीच उत्तर आठवेना. सायली तिला म्हणते, "काय गं प्रिया, तू अशी गोंधळतीयेस जणू काही तुझं आणि फॅशन डिझायनिंगचा काहीच संबंध नाहीये." प्रिया म्हणते, "अगं काही काय सायली, अगं त्या कोर्सची मी टॉपर होते. अगं आता जरा माझा सराव सुटलाय म्हणून." कल्पनाताई म्हणतात, "तन्वी, तुझी ही शिवणकला आम्हाला कधी दिसलीच नाही गं. तू घरच्यांकरता कधी काही शिवलंच नाही." प्रिया म्हणते, "आई, इथे आल्यानंतर मला वेळच नाही मिळाला ना तसा." ती शैला म्हणते, "ताई असं करू नका. तुम्ही एवढा छान कोर्स केलाय म्हटल्यावर तुमचं टॅलेंट वाया नका घालवू." सायली म्हणते, "हो, बरोबर बोलते शैला. प्रिया, तुझा हा कोर्स केलेला वाया नको जाऊ देऊ हां. मी काय म्हणते, तू बाळासाठी झबले शिव ना. अगं आम्हालाही कळेल ना तू काय काय फॅशन करतेस ते." प्रिया म्हणते, "बरं, बरं, बघते हां. आता जाऊ का साडी बदलायला?" तिला काही केलं कोणी साडी बदलायला जाऊ देईना. कल्पनाताई म्हणतात, "तन्वी, अगं ती साडी वाळली सुद्धा आणि त्याच्यावर डाग वगैरे काही पडत नसतो बरं. एक काम कर बरं, तू आता साडी वगैरे बदलत बसू नको. अस्मितासाठी दूध घेऊन जा आणि तिच्या नवऱ्यासाठी कॉफी घेऊन जा." तिला काही साडी बदलू दिली नाही कोणी. प्रिया म्हणते, "बरं, बरं, मी येते हं." लगेच विमल म्हणते, "ताई, मी शैलासाठी चहा करते हं." मग आता कल्पनाताई त्या शैलाशी गप्पा मारत असतात. "अगं तुझ्या बाळाच्या मॉलिशसाठी तुझी आई कधी येणार आहे? विचार गं शैला." शैला म्हणते, "हो, माझी आई येईल अगदी आनंदाने." आता सायली तिथे बसल्या बसल्या विचार करायला लागते, ही प्रिया खूपच गडबडली शैलाने एवढे प्रश्न विचारल्यानंतर. मी प्रियाच्या खोलीत एवढ्यांदा गेले, पण मला त्या कोर्सबद्दल, अभ्यासाबद्दल काहीच काही आढळलं नाही हिच्या खोलीमध्ये. काहीतरी गडबड आहे. सायलीने आता या सगळ्या गोष्टीची डिटेल चौकशी करायचं ठरवलंय. आता बघा हं, प्रियाची पुन्हा मजा येते. आज अख्खा एपिसोड प्रियावर आहे, पण मस्त फजिती दाखवली आहे तिची. प्रिया सचिनसाठी कॉफी घेऊन येते आणि बाल्कनीतच त्याला म्हणते, "अरे सचिन, तू बाहेर निघालायस का? अरे तुझ्यासाठी कॉफी घेऊन तुझ्या खोलीत येणार होते मी."
सचिन म्हणतो, "नकोय मला कॉफी." प्रिया म्हणते, "असं काय करतोस? घेऊन जा ना कॉफी. घे, घे. इथेच घेऊन टाक." लगेच सचिन चान्स मारतो बरं का आणि म्हणतो, "सिरियसली?" आता तिचा हात धरतो बरं का चक्क हा सचिन प्रियाचा आणि म्हणतो, बाजूला सरकवतो तिला आणि म्हणतो, "काय गं, तू माझ्यासोबत नाटक करणार आहेस?" प्रिया म्हणते, "म्हणजे?" सचिन म्हणतो, "अगं, घरच्या लोकांना तुझ्या बाबतीत जास्ती काही माहिती नसेल, पण तुझं खरं रूप काय आहे ना, ते मला अगदी बरोबर माहिती आहे. चांगलं माहिती आहे मला. तन्वी, हो की नाही?" प्रिया घाबरते बरं का. आता सचिन म्हणतो, "तुला सुद्धा माझ्याबद्दल अशा काही गोष्टी माहिती आहेत हं, ज्या घरच्यांना फारशा माहिती नसतील ना, त्यामुळे आपल्याला एकमेकांसमोर असं नाटक करायची गरज नाहीये गं. तुला जर माझ्यासोबत काही डील करायची असेल ना, तर तू ओपनली करू शकतेस बिनधास्त. असं कॉफीचं निमित्त करून खोटं वागायची गरज नाहीये गं तुला." प्रिया घाबरते जरा मनातून आणि विचार करते, साक्षीने याला माझी खरी ओळख सांगितली असेल का? बापरे! नाही, 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 नाही. साक्षी असं करणार नाही. तिला माहिती आहे, ही गोष्ट जर कोणाला कळली, तर माझ्या इतकं तिचंही नुकसान आहे. आता असं का करेल बरं साक्षी प्रेक्षकांनो? कोणीही सांगू शकतं ना, की ही खरी तन्वी नाहीये. म्हणजे मैपत नागराजपैकी कोणीही सांगू शकतं. असो, आता ती तंद्रीमध्ये असते तेव्हा सचिन म्हणतो, "हॅलो, अगं काय विचार करतेस?" प्रिया हळूच सांगते त्याला कानात, की "अरे, साक्षीचा मला फोन आला होता. तिने तुझं बोलणं करून द्यायला सांगितलंय." लगेच हा सचिन म्हणतो, "आण इकडे. तुझा फोन दे. मला माझ्या फोनवरनं तिला फोन करता येत नाहीये." प्रियाचा फोन घेतो सचिन आणि तिथेच साक्षीला लावतो फोन आणि हळूहळू बोलतो, "हं साक्षी, बोल ब्युटिफुल, कशी आहेस?" त्या प्रियासमोरच बोलतोय बरं का तो. "हं साक्षी, येस, मिस यू बेबी. आपलं ठरलंय सगळं, तसंच करतोय मी आणि तू आता टेन्शन घेऊ नकोस. मी तन्वीच्या फोनवरनं तुला कॉल करेल हं. हो, हो, तू टेन्शन घेऊ नकोस. मिस यू हं बेबी, लव्ह यू." असं म्हणून तो फोन ठेवून देतो. प्रियाला म्हणतो, "थँक यू हं." प्रिया म्हणते, "थँक्स काय त्यात? अरे सचिन, आपण एकमेकांची मदत करायला हवी ना." "नाही म्हणजे आता माझी टर्न झाली आहे बरं का सचिन." सचिन म्हणतो, "तुझी टर्न झाली म्हणजे मी काही मदत करणं तुला अपेक्षित आहे का?" प्रिया डायरेक्ट म्हणते, "हो." "अरे मला ना थोडी कॅश हवी होती." सचिन मोठ्याने हसतो बरं का आता आणि म्हणतो, "तन्वी, अगं मी असं पैशांमध्ये डील नसतो करत गं. आणि काय ना, इथून पुढे तू मला मदत केली नाहीस तरी चालेल." प्रिया म्हणते, "अरे मी तुला आत्ता मदत केली ना. अरे मी 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 फोन लावून दिला ना तुला साक्षीला." तो हिचा बाप निघाला प्रेक्षकांना. सचिन म्हणतो, "मी तुला कुठे मागितली मदत? अगं तू आपणहून केलीस मला. चल, चल, बाय, बाय." असं म्हणून तो निघून जातो. प्रिया विचार करते, "अरे यार, काय माणूस आहे. अरे कशाला दिला मी त्याला निरोप? कशाला दिला मी त्याला माझा फोन? अरे माझा फोन म्हणजे काय पब्लिक टेलिफोन आहे का? अरे त्या पब्लिक टेलिफोनमध्येही ₹1 टाकावा लागतो. याने तर मला ₹1 पण दिला नाहीये. अरे कुठून असे फुकटे सापडतात ना मला काय माहीत." म्हटलं ना प्रेक्षकांनो, प्रियाची चांगलीच फजिती झाली आहे बरं का. सायली आता प्रतिमा आत्याशी बोलताना दाखवली आहे. सचिन प्रियाचा पण बाप निघालाय हां. त्याने प्रियाकडनं मदत घेतली, पण त्या बदल्यात त्याने तिला काहीच मदत केलेली नाहीये. त्यांचं कसं असतं, साटं-लोटं असतं ना अशा गुंड लोकांचं. तू मला मदत कर, मी तुला मदत करतो, असो. आता प्रतिमा त्या सायलीला आधी त्या शैलाबद्दल विचारपूस करतात. "काय गं, तिथे पोहोचली का ती?" सायली प्रतिमा म्हणते, "प्रतिमा प्रियाचं तुम्ही ओळखपत्र पाठवलं, व्यवस्थित दिसतंय बरं का ते. म्हणजे सगळी माहिती मिळाली आहे मला. थँक यू व्हेरी मच." लगेच प्रतिमा म्हणतात, "थँक यू काय सायली? अगं तू हे प्रयत्न करते त्यामुळे आपल्याला कळेल तरी तन्वीने खरंच तो फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला की नाही ते. म्हणजे आमची मुलगी खोटं बोलण्याच्या बाबतीत कुठल्याही टोकाला जाऊ शकते. आपल्याला चांगलंच माहिती आहे की." सायली म्हणते, "हो ना आत्या, पण तुम्ही रविराज काकांना आता काही सांगू नका हं. शहानिशा केल्याशिवाय आत्ताच काही बोलायला नको." आता प्रतिमा म्हणतात, "बरं बेटा, नाही सांगणार." असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिलाय. सायली आता ते आय कार्ड बघते बरं का प्रियाचं. ते खोटं बनवलेलं आहे आय थिंक सो. सायली खूप वेळ बघते डिटेल्स आणि तिच्या लक्षात येतं की नाव का दिसत नाहीये प्रियाचं. अरे काहीतरी गडबड आहे. मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रियाचं नाव का दिसत नाहीये? हिने तर कोर्सच्या नावाखाली रविराज काकांकडनं बरेच पैसे उकळले असतील ना. काहीतरी गडबड आहे. या सगळ्याची शहानिशा करायलाच हवी आहे. हिने थापा तर मारल्या नसतील ना. म्हणजे हिने हा कोर्स केलाच नसेल का? असे बरेच प्रश्न सायलीच्या मनात आलेत. तेवढ्यात या कल्पनाताईंनी तिला आवाज दिलाय. आता सायलीने ते सेव्ह करून ठेवलाय फोटो आणि ती खाली जाते. आता अर्जुन आणि चैतन्याचा सीन दाखवलाय. एक माणूस ना अर्जुनच्या गाडीसमोर उभा असतो बाईकवरती आणि कोणाच तरी फोनवर बोलत असतो. तो त्याच्या टेन्शनमध्ये असतो काहीतरी. अर्जुन आता गाडी चालू करणार असतो आणि त्याला गाडी काढायची असते तिथून पार्किंगमधनं. चैतन्य त्याला समजावत असतो की, "अर्जुन, तू टेन्शन घेऊ नकोस. अरे तू किती चिडचिड करतोयस आज.
अरे हे बघ, म्हणजे मला कळतंय अस्मिताई सचिनच्या बाबतीत जे काही करते, अरे पण त्याच्या बाबतीत तू असं सगळ्यांवर रागराग करू नकोस रे. अर्जुन काहीच बोलत नसतो चैतन्यशी. आता अर्जुनला गाडी काढायची असते, पण तो माणूस काही हलेना. अर्जुन खूप वेळ हॉर्न वाजवतो त्या माणसासाठी, म्हणजे त्याने सरकावं म्हणून, पण तो माणूस सरकेच ना. तो फोनवर बोलण्यात बिझी असतो. शेवटी अर्जुन खूप चिडतो, त्याच्या गाडीखाली उतरतो आणि त्या माणसाला बाजूला सरकवतो आणि त्याची बाईक बाजूला करतो. तो माणूस चिडतो बरं का आता अर्जुनवर आणि म्हणतो, "अरे, काय चाललंय तुमचं?" अर्जुन म्हणतो, "अरे, तुझं काय चाललंय? काही सिव्हिक सेन्स नावाची गोष्ट आहे का तुला?" तो माणूस म्हणतो, "अरे, धक्का का मारताय? माझी गाडी तुम्ही बाजूला नेऊन टाकताय. हा कुठला नियम आहे?" अर्जुन म्हणतो, "तुला नियम कळत नाही का? इथे अशी समोर गाडी लावतात का? फोनवर टाइमपास करतोय केव्हाचा? तुला कळत नाही एवढं?" तो माणूस म्हणतो, "अरे, तू प्रेमाने सांगितलं असतं तर मी बाजूला गाडी काढली असती. एवढं तू अंगावर ओरडायची गरज नव्हती माझ्या." अर्जुन म्हणतो, "तुझ्या समोर काय हात जोडू? तुला म्हणू साईडला गाडी घे, फोनवर नंतर बोला, तिकडे बोला, असं गोड बोलू का तुला? काय चाललंय तुझं?" चैतन्याला आलंय टेन्शन. अरे यार, अर्जुनला आता कसं समजावून सांगू? काय करतोय यार हा? अर्जुन त्या माणसाशी खूप वाद घालत असतो बरं का. आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. पण एक शेवटचा सीन राहिला बघा. सायली आणि कल्पनाताईंचं बोलणं दाखवलंय. अर्जुन त्या माणसाशी खूप वेळ वाद घालतोय असं त्यांनी दाखवलं. तो वाद काही संपला नाहीये अर्जुनचा. कल्पनाताई म्हणतात सायलीला, म्हणजे बाहेर आल्यात या दोघी सासासुना घराच्या, म्हणजे अंगणामध्ये बोलतायत, "अगं सायली, हा सचिन ना खूपच अवघड माणूस आहे ग. अस्मिताला आपण लवकरात लवकर दूर केलं पाहिजे त्याच्यापासनं." सायली म्हणते, "मान्य आहे आई सगळं, पण तुम्हाला त्यांच्या बाबतीत काही कळलं का?" कल्पनाताई म्हणतात, "अगं मला राहवलं नाही म्हणून मी सचिनच्या आई वडिलांना फोन केला. त्यांना सांगितलं मी सचिनने आतापर्यंत जे जे काही केलंय या सगळ्याचा आम्हाला खूप त्रास होतोय म्हणून." सायली, "खरंच खूप वाईट वाटतंय ग मला. सचिनच्या वागण्यासाठी आपण त्याच्या आई वडिलांना जबाबदार धरत होतो, पण तसं काही नाहीये." सायली म्हणते, "हा माणूस आई बाबांशी असं वागू शकतो, तो कधीच कोणाचा होणार नाही आई. आणि आपल्याला हे सगळं प्रकरण नाजूकपणे हाताळावं लागणार आहे. पण हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं होत चाललंय आई." आता कल्पनाताई म्हणतात, "सायली, बाई तू अर्जुनशी बोल हं या सगळ्या प्रकरणाबद्दल. नाही, मला खात्री आहे तुम्ही दोघं मिळून नक्की काहीतरी मार्ग काढाल बघ." तेवढ्यात कल्पनाताईंना प्रतापरावांचा फोन येतो आणि त्या फोनवर बोलत बोलत घरामध्ये निघून जातात. सायली आता घरात जाणार असते तेवढ्यात तिच्या समोर येतो सचिन. सचिनला ती म्हणते, "एक मिनिट थांबा सचिन भाऊजी." सचिन म्हणतो, "सायली वहिनी, एनी प्रॉब्लेम?" सायली म्हणते, "एक प्रॉब्लेम असेल तर सांगेल ना सचिन भाऊजी. तुम्ही तर प्रॉब्लेमची रासच उभी केली आहे." सचिन म्हणतो, "प्रॉब्लेम होते, रास होती. आता सगळं संपलंय सायली वहिनी." सायली म्हणते, "पण मला तर जाणून घ्यायचंय साक्षीची आणि तुमची भेट नेमकी कुठे झाली आणि कशी झाली?" सचिन आता जरा गडबडलाय बरं का, आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय की सायलीने त्या कॉलेजमध्ये फोन करून सगळे डिटेल विचारलेत. तिकडनं तिला माहिती मिळते की मागील 3 वर्षाची आम्ही लिस्ट तपासली आहे, पण प्रिया म्हणजे तन्वी किल्लेदार नावाची मुलगी आमच्या कॉलेजमध्ये कधीच नव्हती. सायलीला ती माहिती मिळाल्यानंतर सायली विचार करते, या प्रियाची पापं कधी उघडकीला येणार नाही असं प्रियाला वाटत असेल. प्रिया आता सगळ्या बाजूने तुझी अशी कोंडी करते ना की तू बघतच राहा. सायलीने आता ठरवलंय काही करून प्रियाला एक्सपोज करायचं, फक्त जास्ती ताणू नका म्हणावं, म्हणजे इंटरेस्ट निघून जातो. बापरे, आजचा भाग खूप मोठा होता. कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. टेक केअर मंडळी, धन्यवाद.